नमस्कार, तुम्हा सर्वांचं श्रद्धाच ब्लॉगमध्ये स्वागत. कसे आहात सगळे? ॲक्च्युली माझे व्हिडिओज रेग्युलर नसतात कारण मी जॉब करते. जसा वेळ मिळतो तसा आम्ही शूट करतो आणि ब्लॉग क्रिएट करतो. तर ह्या ब्लॉगमध्ये आता मी छोटंसं सेलिब्रेशन दाखवणार आहे, शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. हे सगळं संध्याकाळचा टायमिंग आहे. आता वाजले आहेत 7:30, संध्याकाळचे 7:30. इथे मी दिवाबत्ती केलेली आहे आणि तुम्ही हे जे पाहत आहात, हे आम्हाला एका फॅमिली फ्रेंडनी गिफ्ट दिलं आहे, स्वप्नाली आणि शुभम. खूप सुंदर आणि छान गिफ्ट मिळालं आहे आम्हाला, जे मी डायनिंग एरियाच्या वर हँग केलेलं आहे. संध्याकाळच्या वेळेस इतकं सुंदर वाटतं, इतकं छान दिसतं, खूप छान. यानंतर आम्ही ॲक्च्युली सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं. तर आता मी दिवाबत्ती करत आहे. दिवा लावला आहे. प्रसन्न वाटतं. जेव्हा दिवाबत्ती करतो तेव्हा घरात इतकं प्रसन्न वाटतं. ह्या सेलिब्रेशनमध्ये आम्ही ठरवलं आहे पावभाजी ऑर्डर करायची, कारण की अचानक ठरलं सेलिब्रेट करायचं म्हणून. आणि ह्या महिन्यात माझ्या आई-वडिलांची अॅनिव्हर्सरी असते आणि सासू-सासऱ्यांचीही असते. पण सासू-सासरे नाशिकला होते, त्यामुळे आम्ही आज करायचं ठरवलं आहे सेलिब्रेट बिलेटेड अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन. सो मी आणि माझी जाव आम्ही दोघेही अ, पावभाजी आणायला जाणार आहोत. आम्ही बाहेरून ऑर्डर केली आहे आणि आम्ही दोघी जॉबला जातो. तिथून आल्यानंतर वेळ नव्हता तेवढा आम्हाला बनवण्यासाठी, त्यामुळे आम्ही बाहेरून ऑर्डर केलं. तर छोटंसं सेलिब्रेशन होतं, पण छान सेलिब्रेट झालं विथ फॅमिली. आणि माहेरी माझ्या दादाचं आणि वहिनीचं अॅनिव्हर्सरी होती, तर ती सेलिब्रेट झाली तिकडे. मला जाता नाही आलं, पण आम्ही फोटो शेअर केले. इथे पावभाजीचा बेत होता. मस्त पावभाजी खाल्ली आम्ही, सेलिब्रेट केलं. छान वाटलं. फॅमिली टाईम होता. मस्त खूप दिवसातून आम्ही एकत्र आलो. पत्ते खेळलो. सुट्ट्यांमध्ये खूप छान वाटलं. माहेरी पण मी टाईम स्पेंड केला. इथे सासरी पण माझ्या जाऊ, दीर, सासू-सासरे यांच्याबरोबर टाईम स्पेंड केला. त्यामुळे फॅमिली टाईम असायलाच पाहिजे. खूप छान वाटलं. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचं प्रेम द्या. थँक यू.